बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ जर तुम्ही अजूनही सबस्क्राइब केला नसाल तर तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती करतो. शिवसेना एक वादळ हे तुमच्या हक्काचं माध्यम आहे, ज्यातून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली सारी माहिती मी तुम्हा सर्वांपर्यंत रोज पोहोचवत असतो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी सबस्क्राइब जरूर करा. आज तुमच्या सर्वांसमोर एक इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेलो आहे. जे नेते म्हणजे शिवसेना सोडून बाहेर पडलेले जे नेते शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर घराणेशाहीचा आरोप करून बाहेर पडले, ते नेत्यांचा आज आपण इथे समाचार घेतोय. विशेषतः एका नेत्याचा जास्तच समाचार घेतोय. आता ह्याच्यामध्ये टॉप 3 जर नावं घ्यायची झाली तर एकनाथ शिंदे पासून सुरुवात करूयात. रामदास कदम असतील, नारायण राणे असतील, ही टॉप 3 नावं. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आणि विनोद असा, मुळात एकनाथ शिंदे स्वतः कित्येक वर्ष आमदार राहिले किंवा कॅबिनेट मंत्री राहिले, कित्येक जिल्ह्यांचे पालकमंत्री राहिले, नगरसेवक राहिले, अनेक पदं भूषवली, अनेक शिवसेनेच्या नावावर अनेक पदं भूषवली. त्यानंतर खासदारकी द्यायची वेळ आली तर स्वतःचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना नगरसेवक पद द्यायची वेळ आली, आपले बंधू असतील त्यांना. चला हे उदाहरण बाजूला करूयात. रामदास कदमाचं घ्या. स्वतः कित्येक वर्ष आमदारकी भोगली, विधानसभा असेल, विधान परिषद असेल किंवा विरोधी पक्षनेते पद भोगलं, त्यानंतर कॅबिनेट मंत्री पद, पर्यावरण मंत्र्यासारखं अनेक अनेक पदं भोगलेली आहेत. अनेक, तुम्ही लिहा कमेंटमध्ये काय विसरलं असेल तर. अनेक पदं आहेत. रामदास कदमांकडे तर अगदी लिस्ट आहे त्याची. मग ज्या वेळेस आमदारकी द्यायची वेळ आली त्यावेळेस योगेश कदम सुचले. जसं एकनाथ शिंदेंना श्रीकांत शिंदे सुचले, आपले बंधू सुचले, तसे रामदास कदमांना योगेश कदम सुचले. मुंबई उत्तर पश्चिम मधनं आपल्याच मुलाचं नाव सुचत होतं, सिद्धेश कदमाचं. मला एक कळत नाही, इतरांची ती घराणेशाही आणि आपली ती काय वंशावळ. म्हणजे दुसऱ्याचा ते कार्ट आणि आपला तो काय बाब्या. या गोष्टी विचित्र वाटतात कुठेतरी. आणि ह्याचाच पुढचा एक नमुना तुमच्या सर्वांसमोर पेश करतो. नारायण राणे. त्यांची कुठली पदं हे करत सांगण्यात मी वेळ दवडणार नाही. पण ज्यावेळेस कणकवलीची आमदारकी द्यायची वेळ आली, आपली सेफ जागा कोणाला देण्यात आली? नितेश राणेला. का बरं? आपला एखादा कार्यकर्ता, आपला एखादा सवंगडी, ज्याने आतापर्यंत आपल्याला एवढी मदत केली असेल, याव मदत केली, त्याव मदत केली, एवढा मागे फिरला, सावलीसारखा राहिला, सतरंजा उचलल्या, झेंडे लावले, मग का बरं अशा एखाद्या कार्यकर्त्याला कणकवलीतून आमदारकी मिळाली नाही? लक्षात घ्या शिवसैनिकांनो, हे कशा प्रकारे तो एक आपला अजेंडा राबवायचा प्रयत्न करतात, लोकांच्या मनावर असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. हे घराणेशाही आणि आमची वंशावळ, आमची पिलावळ म्हणता येईल. पिलावळ, वंशावळ पण आहे, पिलावळ. म्हणजे आपल्याला असतं ते बापाचं प्रेम, आपलं असतं ते बापाचं प्रेम, इतरांचं काय. अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या. पण आज हा विषय निघण्याचं कारण असं शिवसैनिकांनो, ज्यावेळेस कुडाळमधनं निलेश राणेने आपली इच्छा व्यक्त केली की होय, पुढचा आमदार मी असणार, मी विधानसभेमध्ये असणार आणि असणार कुठून तर कुडाळमधनं. आता ह्यांना स्वतःची राजकीय आत्महत्या करून घ्यायची, आपल्याला काय पडलंय, करून घ्या. कसं असतं शिवसैनिकांनो, आता तो सोरठमध्ये लागलेला जो विजय आहे ना, सोरठ हाच शब्द अतिशय योग्य शब्द आहे. सोरठमध्ये लागलेला विजय हा रत्नागिरी सिंधुदुर्गच्या खासदारकीचा विजय हा यांना म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात ना, अगदी तसंच आहे. हे अर्ध पण हळकुंड नाहीये. पण हा सोरठचा विजय कशाच्या जीवावर झालेला आहे हे तुम्हाला सर्वांना चांगलंच माहिती आहे. काय कसले प्रयोग करून घेतलेले आहेत रत्नागिरी, आणि सगळेच्या सगळे तिकडे इलेक्शन कमिशन मध्ये आपण पुरावे ठेवलेले आहेत बरं का. या डिस्प्युटेड खासदारक्या आहेत. एक ठाण्याची खासदारकी, एक रत्नागिरी सिंधुदुर्गची खासदारकी आणि मुंबई उत्तर पश्चिमची वायकरांची, जिथे अमोल भैयांचा 47 मतांनी पराभव दाखवलेला आहे. या तीनही खासदारक्या हे सरकार ज्यावेळेस 5 वर्षाच्या आतच पडेल, हे जे केंद्रातलं सरकार त्या 2 टेकूनवर बसलेलं, त्यावेळेस ज्यावेळेस इलेक्शन कमिशन वगैरे तुमच्या हातात नसतील ना, त्यावेळेस या खासदारक्यांचा योग्य पद्धतीने निकाल लागेल. असो तो विषय नंतरचा. पण आता तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो, या एका सोरठच्या खासदारकीवर यांच्या बेटकोळ्या फुगायला लागल्या. आणि आता ह्यांना आता मला सांगायचं एक महत्वाचं कारण असं की खासदारकीसाठी, आमदारकीसाठी आम्ही कुठून कुठेही उड्या मारू शकतो. मी मागे एका, मला न्यूजचं ते नाव आठवत नाही, मला वाटतं मुंबई तक असावं, मुंबई तक मध्ये कुठल्या तरी पत्रकाराने म्हटलं, जसे लोक कपडे बदलतात तसे तुम्ही पक्ष बदलतात.
आणि या प्रश्नावर नितेश राणे हे निरुत्तर राहिले होते. ते तोंड पाहत राहिले, नेमकं मी याच्यावर काय म्हणावं. आणि होय, सत्य परिस्थिती आहे. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता. याच आरएसएसला तुम्ही हापचड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत होता, जानवेवाले वगैरे, बोललेले जानवेवाले तुमचे वगैरे व्हिडिओ बोलत सध्या होता. व्हायरल होत तर आहेत. त्या कसं हे होतं सगळं, आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय, म्हणजे इथंच बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उभा टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला टीआरपी वाढू मॅडम, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला, तुम्ही मला कधी नंतर यांचे पक्ष बदलण्याचा तो पॅटर्न पहा. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान, भाजप आणि शिंदे गट. म्हणजे निलेश राणे त्या कुडाळसाठी आता शिंदे गटात प्रवेश करण्यात आहेत असं म्हटलंय. आता ह्या बातम्या कशा आहेत काय ते माझा भाग नाही, पण दोघांनीही नाकारली नाही ही गोष्ट. म्हणजे शिंदे गटानेही नाकारली नाही. उदय सामंत स्पष्टच म्हणाले, होय आम्ही त्यांचा प्रचार करू. आणि राणे कुटुंबाकडनं ही गोष्ट नाकारली गेलेली नाही. आणि हा प्रवेश होणार हे 100% आहे. म्हणजे निलेश राणे शिंदे गटात जाणार. कशासाठी? कुडाळची आमदारकी त्यांच्या कोट्यात आहे म्हणून. म्हणजे विचार करा, याच्यात अनेक गोष्टी तुमच्या समोर मी उघड करेलच, पण विचार करा, आमदारकीसाठी काही नाही पडलं. काय आहे भाजप, काय आहे तो धनुष्य, हे सगळं एकच आहे सध्याचं. मोडका धनुष्य म्हणतो आम्ही त्याला. होय, तो मोडका धनुष्यच आहे. शिवसेनेचा धनुष्य असा नव्हता. शिवसेनेचा धनुष्य हा तेजस्वी धनुष्य होता. हा मोडका धनुष्य आहे, जो ह्या निवडणूक आयोगाने खैरातीमध्ये वाटलाय ह्यांना, खैरातीमध्ये. आता एक गोष्ट इथे स्पष्ट होते, यांचा प्रवेश हो काय किंवा न हो काय. शिंदे गट हा भाजप आहे हे आता काही वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे नारायण राणेंसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या, ज्याला तुम्ही कॅबिनेटचं केंद्रीय मंत्रीपद दिलं होतं, जे की काळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, या अशा नेत्याच्या मुलासाठी तुम्ही वाटाघाटीमध्ये एखादी कुडाळची जागा घेऊ शकत नाहीत का मागून? किंवा सध्या त्यांच्याकडे तरी कुठे विद्यमान कुठला आमदार आहे बसलेला शिंदे टोळीकडे? असं नसताना देखील अगदी प्रवेश करेपर्यंत एवढी परिस्थिती भाजपावर येईल असं मला वाटत नाही कुठेही. याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे, तुम्ही भाजपातून लढा काय किंवा शिंदे टोळीतून लढा काय, यांच्यासाठी एकच आहे. कारण ती शिंदे टोळी ही नथिंग बट भाजपच आहे. शिंदे टोळी नथिंग बट ही भाजपच आहे. म्हणजे हिचं फक्त नाव वेगळं आहे, चिन्ह वेगळं आहे, पण हा भाजपच आहे. जोपर्यंत भाजपाचे सलाईन त्याला लागलेले आहेत या शिंदे टोळीला, तोपर्यंतच हा नाव शिवसेना घेऊन मिरवेल. ज्या दिवशी भाजप आपले सलाईन, आपलं व्हेंटिलेटर काढून घेईल ना या शिंदे टोळीकडचं, त्या दिवशी हा रोडवर आडवा पडलेला असेल, हा शिंदे टोळी नावाचा गट. हे आपल्या सर्वांना चांगलं माहिती आहे. आणि ते सलाईन व्हेंटिलेटर कसलं आहे? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. हे लक्षात घ्या, हे सलाईन व्हेंटिलेटर आहे. या केंद्रीय संस्था, न्याय व्यवस्था, हे सगळं भाजपाचं व्हेंटिलेटर आहे यांच्यासाठी. त्यांनी जगवलंय, यांनीच नाव देऊ केलंय, यांनीच बारसं ठेवलंय. फक्त दुर्दैव असं घेताना आमचं शिवसेना नाव, आमचं चिन्ह आणि आमचे बाळासाहेब इकडून तिकडे घेतले. ठीक आहे, बाळासाहेब तर आमच्या सर्वांच्या हृदयात आहेत, तो विषय नाही, पण ते नाव आणि ते चिन्ह पाहून जो संभ्रम तयार केला जातो ते दुर्दैव आहे. अरे राजकारण आज उद्यासाठी राहील, राजकारण परवा बदलेल, राजकारण तेरवा बदलेल, काल वेगळं होतं आज. पण ही अशा प्रकारची खुनशी राजकारणं महाराष्ट्राच्या राजकारणात कधी घडली नव्हती किंवा इतिहासात कधी घडली नव्हती. पक्षच घेणं, नावच तोडून टाकणं पक्षापासून, मूळ नेत्यालाच बाहेर करणं, ही असली घाणेरडी राजकारणं उत्तर पट्ट्यातली ही कधी महाराष्ट्रात घडत नव्हती. असो, या वैभव नाईकांनी जवळपास गेली 2 टर्म जे कार्य केलेलं आहे कुडाळ मतदारसंघामध्ये, तुम्हाला सर्वांना आठवायला हवं, 2014 मध्ये यांनी राणेंना सुद्धा हरवलं होतं. 2014 असेल, 2019 मध्ये यांनी हिंमतच केली नाही कुडाळ मतदारसंघातून उभं राहायची. पण 14 मध्ये राणेंना हरवून हे जायंट किलर ठरले होते. जे एकेकाळी शिवसेनेतून बाहेर पडून जवळपास 13-14 आमदार घेऊन बाहेर पडले होते, ते स्वतः तिथे नारायण राणे स्वतः हरले. आता 9 मध्ये नारायण राणे आमदार होते, 14 मध्ये वैभव नाईक निवडून आले, 70,582 मतं. आणि लक्षात घ्या, 14ची निवडणूक ही शिवसेना एकट्याने लढली होती.
किंवा भारतीय जनता पक्ष एकट्याने लढला होता. आणि मुळात तुम्हाला एक गोष्ट इथे कबूल सांगतो, प्रांजळपणे सांगतो, इथे खरी लढत ही राणे विरुद्ध शिवसेना अशीच होते. इथे काँग्रेसही नाही, इथे राष्ट्रवादीही नाही आणि इथे भाजपही नाही. हे तीनही पक्ष इथे नाहीत, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण एकट्याने लढून शिवसेना 70,582 मतं मिळवते. बघा ना फरक, बघा तुम्हाला मी सांगतो कशा प्रकारे एकत्र लढल्यावर शिवसेनेचं नुकसान होतं. एकट्याने लढलेली शिवसेना 70,582 मतं मिळवते आणि युतीत लढलेली शिवसेना 2019 साली 69,168 मतं मिळवते. तुम्हाला कळतं भाजपने कधी आपल्याला मदत केली? भाजपने आपल्याला कायम दगाच दिलेला आहे, हे लक्षात घ्या. भाजपचं मतदान इथे 3-3.5 हजाराचं असेल, पण जे काही असेल तेही मिळवलं नाही, मिळवू दिलं नाही या भाजपाने आपल्याला. आता मी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. इथून निलेश राणे उभा राहो काय, नारायण राणे उभा राहो का, किंवा नितेश राणे उभा राहो किंवा कोणी उभं राहो, इथे विजय वैभव नाईकांचा निश्चित आहे. अनेक फॅक्टर आहेत त्यासाठी, पण ते सगळे मी इथे घेऊ शकणार नाही. काही गोष्टी या गुलदस्त्यात ठेवायच्या असतात. आत्ताच जे पुतळा पडल्याचं प्रकरण झालं छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यामध्ये देखील राणे कुटुंबियांनी ज्या प्रकारचं वर्तवणूक केली, ज्या प्रकारची वागणूक तिथे दाखवली, एक इमॅच्युअर वागणूक जी दाखवली, त्याचा देखील त्यांना एक मोठा फटका पडणार आहे. असो, बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी एक मीडियामध्ये एक सेंटेन्स ऐकलं, एक वाक्य ऐकलं होतं. हे काय म्हणतात, 19 वर्षांनंतर राणे पुन्हा शिवसेनेमध्ये. मला जरा ऐकून थोडं नवल वाटलं. 19 वर्षांनंतर शिवसेनेमध्ये? वाक्य दुरुस्त करा. 19 वर्षांनंतर राणे शिवसेनेत नाहीत, 19 वर्षांनंतर राणे शिंदे टोळीमध्ये. हे वाक्य दुरुस्त करा. शिवसेना आजही जागेवर आहे. शिवसेना म्हणजे विचार आहे. शिवसेना हे काही धनुष्य नाही की धनुष्य जिकडे तिकडे शिवसेना, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना, जिकडे मातोश्री तिकडे शिवसेना. शिवसेना आजही जागेवर आहे. शिवसेनेत नाही, त्या शिंदे टोळीमध्ये प्रवेश केला. तुम्ही पक्ष बदला काय, बाप बदला काय, तुम्ही आपली विचारधारा बदला काय, मला काही नाही फरक पडत. पराभव तुमचा अतिशय स्पष्ट आहे आणि हा पराभव तुमचा यावेळेस कुडाळ मालवणातून आम्ही लावणार आहोत, शिवसैनिक लावणार आहे, हे लक्षात घ्या. सोरठमधल्या खासदारक्या तुम्हाला इथे मदत करणार नाहीयेत. कितीही तुम्ही प्रयत्न करा, कितीही प्रयत्न करा, वैभव नाईक तिसऱ्यांदा आमदार बनून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात देखील असतील याची देखील आम्हाला खात्री आहे. येत्या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात देखील वैभव नाईक असतील याची आम्हाला संपूर्णपणे खात्री आहे. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.